आज आपण संगोपन तलावातील किडे मारण्याच्या पद्धतीबद्दल माहिती घेणार आहोत। मत्स्य संगोपन करताना मत्स्यजिरे तलावात सोडण्यापूर्वी मत्स्य किडे मारणं अतिशय आवश्यक असतं, नाहीतर हे मत्स्य किडे जे मत्स्यजिरे असते त्यांच्यावर हल्ला करून हे मत्स्यजिरे खाऊन टाकतात आणि त्यामुळे जगणुकीचं प्रमाण हे संगोपनामध्ये मत्स्य संगोपनामध्ये कमी आढळतं आणि त्यामुळे शेतकऱ्याला नुकसान होतं। हे नुकसान टाळण्यासाठी किडे मारण्याची अतिशय सोपी पद्धत जी आपण आपल्या शेतावर करू शकणार आहोत ती आपण आता जाणून घेणार आहोत। तलावातील मत्स्य किडे हे हवेतील ऑक्सिजन घेऊन जगत असतात। त्याकरता आपण ऑइल इमल्शन या पद्धतीचा वापर करतो। ऑइल इमल्शन या पद्धतीमध्ये तलावामध्ये डिझेल, साबणाचं पाणी एकत्र करून आपण तलावामध्ये मारत असतो आणि जेणेकरून तळ्याच्या पृष्ठभागावर एक जाड असा तेलाचा थर निर्माण होतो आणि तो तेलाचा थर निर्माण झाल्यामुळे या किड्यांना हवेतील ऑक्सिजन मिळत नाही आणि परिणामतः किडे हे तडफडून तलावामध्ये मरतात आणि ते किनाऱ्यावर येतात। नंतर किनाऱ्यावर हे किडे आल्यानंतर आपण त्यांना काढून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे ही ऑइल इमल्शनची पद्धत वापरल्याच्या 2 दिवसानंतर आपल्याला तलावामध्ये मत्स्यजिराची साठवणूक करायची आहे। तर हे ऑइल इमल्शन नक्की कसं बनवतात हे आपण आता जाणून घेऊया। ऑइल इमल्शन बनवण्यासाठी आपल्याला डिझेल लागतं आणि त्या डिझेलची मात्रा जी आहे ती 75 लिटर डिझेल प्रति हेक्टर या प्रमाणात आपल्याला वापरायचं आहे। नंतर दुसरं आहे हे साबणाची पावडर आहे जी ह्या तेलाला घट्ट करते आणि त्याच्यामुळे हे तेल पृष्ठभागावरती तलावाच्या व्यवस्थित जाड थरामध्ये राहतं। तर ही साबणाची पावडर जी आहे बाजारात उपलब्ध कोणतीही पावडर आपण घेऊ शकता, ती आपल्याला 2 किलो प्रति हेक्टर या प्रमाणात पावडर घ्यायची आहे। बनवायचं कसं ऑइल इमल्शन अतिशय सोपी पद्धत आहे। सुरुवातीला साबणाच्या पावडरमध्ये पाणी टाकायचं आहे। तर आपण हे पाणी साबणाच्या पावडरमध्ये टाकून हे साबणाचं पाणी बनवायचं आहे आणि हे पाणी साबणाचं आपण योग्य त्या प्रमाणात जे डिझेलची मात्रा आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि नंतर हे आपण तयार झालेलं मिश्रण हे तलावामध्ये शिंपडायचं आहे। शिंपडल्यानंतर तातडीने ही एक थर तयार होतो तेलाचा आणि हे सर्व किडे हळूहळू करून मरून जातात आणि त्याच्यामुळे पूर्णपणे किड्यांचा नायनाट होतो आणि संगोपनासाठी हे तलाव आपले चांगल्या पद्धतीने तयार होतात। धन्यवाद। आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि विद्यापीठाच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।